श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सर्व अमावास्या तिथींना विशेष महत्त्व आहे। यापैकी चैत्र अमावास्या तिथी विशेष महत्त्वाची आहे। यावेळी 27 एप्रिलला चैत्र अमावास्या आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। अमावास्येला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे। या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो। यासोबतच अमावास्येला स्नान आणि दान केले जाते। असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते। असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो। पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अमावास्येला पूर्वजांची पूजाही केली जाते। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी 27 एप्रिल रोजी पहाटे 4:49 सुरू होईल, तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार अमावास्या तिथी ही रविवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल। चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न, कपडे, पैसे, तांबे, काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा। दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात। विशेषतः जर घरात वारंवार अशांतता, आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे फक्त 24 तासामध्ये तुमच्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, नजरबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:10 पासून ते पहाटे 4:52 असणार आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे विशेष पवित्र मानले जाते। पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात, भूतकाळातील पापापासून मुक्तता मिळते। या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते। स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे। स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा। स्नान केल्यानंतर तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्यामध्ये जर गंगाजल असेल तर ते टाका, थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध मिसळा आणि आपल्याला सूर्यदेवाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते, तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला चैत्र अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून अगदी 9:30 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। नारळ हे हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते आणि धार्मिक विधींमध्ये त्याचा महत्त्वाचं स्थान आहे। नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच कोणतेही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते। नारळ भगवान गणेशाला विशेष प्रिय आहे, तसेच नारळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते। नारळावर असलेले 3 डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी
केली जाते, ज्यामुळे ते आणखी शुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असल्यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. तसेच नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हटले जाते. नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला या उपायाकरता एक नारळ हा लागणार आहे. आता जो नारळ आपण घेणार आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेले नारळ आपल्याला घेता येणार नाही. त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडासुद्धा लागणार आहे. लाल रंगाचा कपडा जो आपण घेणार तो आपल्याला देवघरासमोर अंथरून घ्यायचा आणि त्यावर जो आहे आपल्याला या नारळाला ठेवायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या कुंकवापासून आपल्याला त्या नारळावर एक स्वास्तिक जे आहे ते काढायचे. स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक काढून झाल्यानंतर या नारळाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ भगवान दत्तात्रेयांचा बीज मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. तो म्हणजे ओम द्रा दत्तात्रय नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम द्रा दत्तात्रय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ शाबरी मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. तसेच 11 वेळा आपल्याला ओम नवनाथाय नमः, ओम नवनाथाय नमः या मंत्राचं जप करायचं आहे. तसेच 11 वेळा आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. तसेच 11 वेळा आपल्याला वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे. ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. त्यानंतर या नारळाला आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि असा हा अभिमंत्रित नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा आतल्या साईड कुठेही तुम्हाला जिथे जागा असेल तिथे हा लटकवायचा आहे. आता या अमावास्येला तुम्ही हा नारळ लावला की सलग पुढच्या अमावास्यापर्यंत आपल्याला हा नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथेच लावून ठेवायचा आहे. जेव्हा पुढची अमावास्या येईल तेव्हा तुम्हाला हा नारळ काढायचा, वा त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आणि पुन्हा असाच अभिमंत्रित नारळ जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे. असा हा अभिमंत्रित नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरबाधा, इडापिडा प्रवेश करू शकत नाही. आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते सर्व निघून जातात आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.